मेहतर नावाचा मुसलमान गेला होता. हा इतिहास पुसणार आहात तुम्ही? तुम्हाला काही पुसायचं नाहीये. तुम्हाला महाराजांना छोटं करायचंय. तुम्हाला महाराजांची उंची छोटी करायची आहे. पण महाराष्ट्र हे तुम्हाला करू देणार नाही. आणि म्हणून नको ते करू नका. ज्या राजापूरमधनं नाथपै आले, ज्या राजापूरमधनं मधुदंडवते आले, ज्या राजापूरने कधी आयुष्यात हिंदू मुसलमान वाद बघितला नाही, भास्कर शेठ त्याच राजापूरमध्ये 4 जण जाऊन दर्गा जाळतात. मला अभिमानाने सांगा असं वाटतंय बावनकुळेजी, ऐका, दर्गा जळत होता. मुसलमान घाबरलेले होते. कोणी जवळ जायला तयार नव्हतं. अखेरीस सगळे गावातले हिंदू बाहेर आले, गेले त्या दर्ग्याजवळ आणि आग विझवली. ही हिंदूंची ओळख आहे. वासुदैव कुटुंबकम असे म्हणणारे हिंदू आहोत आम्ही. ही परंपरा पाळणारे हिंदू आहोत आम्ही. बंद करावं. महाराष्ट्र जाळू नका हो. महाराष्ट्र लावून राख करून टाका. तुमच्यातला एक मंत्री कॅबिनेट म्हणजे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते ना. ही फक्त इतक्यापुरतीच मस्त मर्यादित असते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. मला साहेब तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, एका कॅबिनेट मिनिस्टरची मर्यादा फक्त कॅबिनेट पुरती मर्यादित असते की बाहेर गेले तर तीच जबाबदारी असते? शपथ कशाला घेता? महाराष्ट्राची शपथ घेता ना. एक मंत्री उठतात, बाहेर जातात, आग लावण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री महोदय काहीच बोलत नाही, कॅबिनेट काहीच बोलत नाही. कधी औरंगजेबावर आग लागते तर कधी हलाल का काय हलाल का नाही 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 का हलाल का झटका. अध्यक्ष मी कोणाचंच नाव घेतलं नाही. याचा काय अर्थ होतो त्यांनी सभागृहाला सांगावं. काय संबंध होता त्या मंत्र्यांचा त्या राजापूरच्या घटनेशी? त्यांच्याकडे काय पुरावा आहे का? आव्हाड साहेबांनी सांगावं या सभागृहाला. राजापूरमध्ये नेमकं काय घडलं? आव्हाड साहेब, तुम्ही राजापुराचे नाहीत, तुम्हाला माहिती नाही. सिच्युएशन पहिल्या तासापासून कंट्रोलमध्ये होती, आउट ऑफ कंट्रोल नव्हती. तुम्ही एका मंत्र्यांवर आरोप करताय, तुमच्याकडे कसला पुरावा आहे का? सभागृहाला आव्हाड साहेबांनी सांगावं. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे नियम मला पण माहिती आहेत, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. अध्यक्ष महोदय, मी हलाल आणि झटका या प्रकरणावर बोलत होतो. मला फक्त सरकारला विचारायचं आहे आणि सरकारकडनं मला माहिती हवी आहे. ही माहिती ऑन रेकॉर्ड मला हवी आहे की महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये झटका मटणाची दुकानं किती आहेत. आपण काय खातो हे जर आपल्याला माहित नसेल ते दुर्दैव आहे. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये झटका मटणाची दुकानं किती आहेत ह्याच्यावरनं हे सिद्ध होईल की महाराष्ट्राची जनता कुठलं मटण खाते. आम्ही वर्षानुवर्ष मटण खातो आणि आम्हाला सांगायला लाजही वाटत नाही. आणि मी तर काय मी सांगेन की मी 365 दिवस मटण चिकन खाणारा माणूस आहे. मला काय लाज वाटत नाही. माझ्या जीन्स मध्ये येते, माझ्या शेवटचे 5-10 मिनिटं. अध्यक्ष महोदय, शेवटचे 5-10 मिनिटं, शेवटचे 5 मिनिटं, शेवटचे आता वाजले तिथे 2:05, 2:15 भाषण संपवणार. अध्यक्ष महोदय, जनसुरक्षा कायदा नावाचा कायदा येतो. 10 मिनिटं. अध्यक्ष महोदय, जनसुरक्षा नावाचा कायदा येतोय. अध्यक्ष महोदय, या जनसुरक्षा कायदा, अध्यक्ष महोदय, तुम्ही कांद्याचं आंदोलन करणारी माणसं आहात ना. हा कायदा तुमच्यासाठी आणलाय. या कायद्यामध्ये काय म्हटलंय माहितीये की तुमच्यावर जर उद्या आरोप झाला तर हा आरोप खरा आहे असं समजायचं आणि सिद्ध करायचं की तुम्ही गुन्हेगार नाही. अध्यक्ष महोदय, संपूर्ण संविधानाची विटंबना या कायद्याच्या माध्यमातून केली जाते. हा टाळापेक्षा भयंकर आहे. अध्यक्ष महोदय, जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्राचा आणला जातोय, हा महाराष्ट्रातली तमाम विद्रोही चळवळ बंद केली जाईल अशा व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा जनसुरक्षा कायदा आणला, त्याची एक जाहिरात देण्यात आली. अध्यक्ष महोदय, जाहिरात देत असताना त्याची जाहिरात पहिल्या पानावर द्यायची. एका कोपऱ्यात या कायद्याची जाहिरात देण्यात आली.
अध्यक्ष महोदय, हा कायदा सिरियसली घ्या. आपण त्याच्यात आहात. बावनकुळे साहेब, हा कायदा महाराष्ट्राला संपवणारा कायदा आहे. या कायद्याने महाराष्ट्रात अनेक बळी जातील. आपण आणले, टाडा आणला, मिसा आणला, अनेक असे कायदे आणले. अखेरीस काय झालं, तर कायदे आपल्याला अतिरेक झाला म्हणून परत घ्यावे लागले. आणि म्हणून हा जनसुरक्षा कायदा हा महाराष्ट्राला गळफास लावणारा कायदा आहे. आज बरं वाटेल, तुम्ही समोर आहात, पण कधीतरी तुम्ही इथे याल आणि जेव्हा या कायद्याचा वापर सुरू होईल तेव्हा तुम्ही म्हणाल की आम्ही चुकीचं केलं. अध्यक्ष महोदय, 3-4 मुद्दे आहेत शेवटचे. अध्यक्ष महोदय, मी अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घालतोय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये 443 नर्सिंग कॉलेज होते. किती? 443 नर्सिंग कॉलेज. या 443 नर्सिंग कॉलेजमध्ये आज अचानक 405 नर्सिंग कॉलेज आणले गेले. 405. अध्यक्ष महोदय, आपण मेडिकल कॉलेज चालवतात, अनेक जण मेडिकल कॉलेजेस चालवतात. अध्यक्ष महोदय, शेवटचे 2-3 मुद्दे आहेत, मला 7-8 मिनिटं लागतील. आता 2 मिनिट महत्वाचं आहे. झालं ना अध्यक्ष महोदय, हा मुद्दा ऐका, तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. 45 मिनिट झाले. अध्यक्ष महोदय, 400 मेडिकल कॉलेजेस, त्याला कुठलीही परवानगी नाही, कुठलाही होकार नाही, नाकार नाही. अध्यक्ष महोदय, संचालक अजय चंदनवाले, उपसचिव सासुलकर, मनोहर हिरे, अमीर मुजावर, 405 कॉलेज 1 कोटी रुपये हिशोबाने दिले गेले. 1 कोटी रुपये हिशोबाने. 4000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. 4000 कोटी रुपयाचा. अध्यक्ष महोदय, हे घ्या यादी. अध्यक्ष महोदय, हो अध्यक्ष महोदय, हो अध्यक्ष महोदय, ऐकतोय. हा घे, ही घ्या यादी. 405 कॉलेजची यादी आहे. 405 कॉलेज आपण दिले. 1-1 कोटी रुपये या कॉलेज मागे घेतले गेले. दादा, आपण म्हणालात की माझ्या समोर जर असे आरोप झाल्याने सिद्ध झाले तर त्याला ठेवणार नाही. हा पुराव्यानिशी आरोप करतोय. 405